नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज मी तुमच्याशी माझ्या आयुष्यात घडलेला एक अद्भुत, अविश्वसनीय पण पूर्णपणे खरा अनुभव शेअर करणार आहे। अनेक वेळा लोक मला विचारतात, तुम्हालाच असे अनुभव का बरे येतात? तेव्हा हा प्रश्न मी माझ्या गुरूंना विचारला होता आणि त्यांनी दिलेलं उत्तर माझ्या आयुष्याची दिशा ठरणारं ठरलं। ही कथा आहे श्रद्धेची, गुरुकृपेची आणि श्री स्वामी समर्थांच्या अदृश्य पण ठाम उपस्थितीची। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कधी कधी देव स्वतः आपली कामं करून दाखवतो। ही कथा आहे श्री स्वामी समर्थांचा अद्भुत अनुभव। स्वामींची कृपा माझ्यावर खूप आधीपासूनच आहे, याचा मला अनेक वेळा अनुभव देखील आलेला आहे। पण जेव्हा मी हे अनुभव लोकांना सांगायचो तेव्हा काही जण विचारायचे, तुम्हालाच असे अनुभव का बरे येतात? हा प्रश्न मलाही कधी कधी पडायचा। तोच प्रश्न मी माझ्या गुरूंना विचारला। श्रद्धेव स्वश्री अण्णाजी कवीश्वर, महाल, नागपूर, ते मला अतिशय शांतपणे म्हणाले, रमण, अनुभव आलेल्या लोकांच्या दोन अवस्था असतात। काही जण म्हणतात हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत, कुणाला सांगायचे नाहीत, आणि काही लोक म्हणतात हे सांगायला हवं। काही जण लोक काय म्हणतील या भीतीने सांगत नाहीत, आपली टिंगल होईल, अंधश्रद्धाळू म्हणतील, मागासलेले समजतील म्हणून। पण पुढे जे वाक्य त्यांनी सांगितलं ते माझ्या मनावर कोरलं गेलं। तुला जर अनुभव येत असतील तर ते स्वच्छ भावनेने लोकांपर्यंत पोहोचव। हजारातला एक जरी माणूस तुझ्यामुळे भक्ती मार्गाला लागला तरी तुला खूप मोठं पुण्य मिळेल। व्यसनाकडे वळणारे खूप असतात, पण भक्ती मार्गाला लावणारे फारच कमी असतात। तू त्यांच्यातला एक हो। हीच वाक्य मनात ठेवून आज मी हा अनुभव तुमच्याशी शेअर करतोय, आणि याच गुरूंनी मला स्वामी सेवेत आणलं। खरा अनुभव, दुकानाचा कमरा। माझ्या वडिलांनी नागपूरच्या मेन रोडवर एका दुकानाचा कमरा घेतला होता। भावना एकच होती, उद्या 2 मुलांपैकी कुणाला व्यवसाय करायचा असेल तर उपयोगी पडेल। त्यावेळी आम्ही दोघेही भाऊ लहान होतो, पण तो कमरा एका व्यक्तीला भाड्याने दिला। अट एकच होती, गरज पडली तर कमला खाली करून द्यायचा। वर्ष गेली, माझं संगणक विषयात शिक्षण पूर्ण झालं, पण नोकरीच्या संधी बाहेरूनच यायच्या। वडिलांना मला बाहेर पाठवायचं नव्हतं। ते म्हणाले, आपल्याकडे मोकीच्या ठिकाणी मोठा कमरा आहे, तिथेच काहीतरी व्यवसाय सुरू कर। म्हणून ठरलं, भाडेकरूला कमरा खाली करायला सांगितला। पण तो व्यक्ती पूर्णपणे बदलला। तो म्हणाला, 1 लाख रुपये द्या, नाहीतर खुशाल कोर्टात जा। तो काळ होता 1994-95चा। तेव्हा 1 लाख रुपये म्हणजे प्रचंड मोठी रक्कम होती। तो भाडेकरू दातांचा दवाखाना चालवत होता आणि सतत मानसिक त्रास देत होता। त्याच काळात माझी भेट श्री अण्णाजी कवीश्वर यांच्याशी झाली होती आणि मी श्री स्वामी समर्थ सेवेत लागलो होतो। मी माझी अडचण त्यांना सांगितली। ते फक्त एवढंच म्हणाले, तू नामस्मरण कर, रोज सकाळी हनुमानाचं दर्शन घे आणि लक्षात ठेव, वेळ एकच ठेवायची, ती कधीच चुकवायची नाही। मी ते नित्यनियमाने करू लागलो। दिवस गेले, महिने गेले। मी नागपुरात ठिकठिकाणी स्वामींच्या आरत्या, जप, यज्ञ आयोजित करत होते। फोटो छापून विकून मंदिरासाठी देणगी गोळा करत होतो। खाजगी नोकरीही सुरू होती, पण भाडेकरूचा त्रास तो मात्र तसाच सुरू होता। एक दिवस अण्णाजी माझ्या घरी आले। हसत हसत त्यांनी विचारलं, काय रमन, काय म्हणतो तुझा भाडेकरू? आणि त्या क्षणी माझा संयम सुटला। मी रागाने उभा राहिलो। तेव्हा मी फार तापट स्वभावाचा होतो आणि बोलून गेलो, अण्णाजी, काहीच उपयोग नाही। तुम्ही आणि तुमचे स्वामी फक्त मला राबवत आहात। 4 मवाशी हाताशी धरले असते तर काम कधीच झालं असतं। थोड्याच वेळात सगळं शांत झालं। अण्णाजी उठले, माझ्या खांद्यावर हात ठेवला। ते मंद हसत होते। काहीच न बोलता ते निघून गेले।
8-10 दिवसांनी एक रात्री अचानक तोच भाडेकरू टेम्पो घेऊन आला. त्याने दवाखान्यातलं सगळं सामान भरलं. नाव, पाट्या, पेंट न मिटवल्या. आम्ही वरून पाहतच राहिलो. थोड्याच वेळात तो आमच्या घरी आला आणि बाबांना म्हणाला, ही घ्या तुमची चाबी, रूम खाली केली आहे. बाबा म्हणाले, डिपॉझिटचे 10,000 घे. तो म्हणाला, नको, तुम्हीच ठेवा, आणि तो निघून गेला. जो माणूस 1,10,000 मागत होता तो स्वतःचे 10,000ही घेईना. आम्ही स्तब्ध झालो. आमच्या एका नातेवाईकाने सत्य शोधलं. तो भाडेकरू शासकीय दंत महाविद्यालयात नोकरी करत होता आणि खाजगी प्रॅक्टिस करत होता. कोणीतरी मंत्रालयात तक्रार केली होती. कारणे दाखवा नोटीस आली नव्हती आणि बरखास्तीची भीती निर्माण झाली होती. मुंबईला गेल्यावर त्याला सांगण्यात आलं. एक म्हातारे गृहस्थ आले होते. पांढरा सदरा, पांढरं धोतर, टक्कल, उंच आणि मजबूत शरीर. ते थेट मंत्रालयाच्या केबिनमध्ये गेले आणि लेखी तक्रार दिली. पण फाईलमध्ये ती तक्रारच नव्हती. तो व्यक्ती कोण होता हे सांगायची गरज नाही. त्या जागेत मी संगणक प्रशिक्षण संस्था सुरू केली. उद्घाटन नाही केलं. अक्कलकोटवरून स्वामींच्या पादुका आणल्या. श्री अण्णाजी कविश्वर यांनी माझ्याकडून तिथे पूजन करून घेतलं आणि मी व्यवसाय सुरू केला. मित्रांनो, हा अनुभव सांगण्यामागे माझा एकच उद्देश आहे. श्रद्धा, संयम आणि गुरुवरचा विश्वास कधीही सोडू नका. स्वामी उशीर करतात पण अन्याय कधीही करत नाही. जर हा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ कुणाच्या तरी अडचणीच्या काळात आधार ठरू शकतो. लाईक करा, शेअर करा आणि अशा सत्य अनुभवांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.